आज काय वड सावित्री बाबा, तर म्हटलं चला छान जुडा वगैरे घालूया, पण काही जमला नाही. तर छान केस मोकळे सोडून दिले आणि ते फोटोज काढत बसले. तर माझी सगळी तयारी झाली होती. अहो मला घ्यायला येणार होते. तर आरतीचं ताट बघत होती 10 वेळा. तर त्यामध्ये काही कमी आहे का? पण ते ताटातली कमी तिथे बायांजवळ गेल्यानंतर, वडाखाली गेल्यानंतरच समजते की आपल्या ताटात काय कमी आहे. इथे वाट बघता बघता थकली, फोटोज काढून झाले, सगळं झालं. शेवटी स्वयंपाकाला वेळ होईल म्हणून तयारी केल्यानंतरच इथे छान मी कणिक मळायला घेतली. अर्धा स्वयंपाक झालेला होता, अर्धा बाकी होता, जो गरम गरम करायचा होता. पण आता इथे वडालाच जायला वेळ होतोय म्हटलं, तर म्हटलं थोडं आवरून घ्यावं. पुरणाच्या पोळीचा बेत केलेला होता, कारण अहोंनी अधिक महिन्यात पुरणाची पोळी खाल्ली नव्हती म्हणून. आणि आजचा उपवास जो असतो तो वडाची पूजा करेपर्यंतच असतो आमचा. तुमचा उपवास कसा असतो आजचा तोही सांगा. तर वाट पाहून पाहून थकल्यानंतर शेवटी एकदा 12च्या नंतर मी वडाला पोहोचली. नवीन शहर, नवीन बाया. आणि इथे काही जणींना विचारलं मी जवळच्या बायांना, तर त्या म्हणाल्या की आम्ही वडाच्या झाडाचा फोटो काढून त्याची पूजा करतो. तर अहोंना म्हटलं मी की मीही घरीच पूजा करते. तर त्यांना असं वाटलं की ही काय 7 जन्मासाठी मला बुक करत नाही की काय. तर त्यांनी मला तयारी करून तू तयार हो, मी तुला एखाद्या वडाला घेऊन जातो म्हणून या वडाला घेऊन आले. तर इथे छान बायांनी हळदी कुंकू लावलं अनोळखी असताना सुद्धा, आणि ओटीसुद्धा भरली. तर अशा प्रकारे माझा वडसावित्रीचा सण साजरा झाला. त्यानंतर आता अहोंनीच मला इन्सिस्ट केलं होतं पूजा करायसाठी, छान पूजा घडवून आणली. तर म्हटलं आज तुम्ही आहेच सोबत, तर आज पाय धुवून घ्यावे. कारण वडपौर्णिमेच्या पूजेनंतर नवऱ्याचेही पाय धुतात, आणि कोणी कोणी ते पाणीसुद्धा पिते. ते दिव्य मी करायला जाणार नाही. तर त्यानंतर खूप वेळ झाला होता म्हणून भजे वगैरे काही काढले नाही. पटापट आंब्याचा रस केला, भाजी करून ठेवली होती, आणि पोळ्या केल्या आणि पापड भाजले, आणि छान असं आम्ही जेवण केलं. तर पुरणाची पोळी खूप छान झाली होती. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.